जर राणे घराण्याने तिला परत पाठवलं तर आजोबावर अन्याय होईल हीच भीती ईशानीच्या मनात खोलवर घर करून बसली होती. ती दिसायला जरी नाजूक वाटत असली तरी कमकुवत नव्हती. इतर कोणी तिच्याशी असा अन्याय केला असता तर तिने पहिल्याच क्षणी विरोध केला असता. पण ईशानी छताकडे निर्विकारपणे पाहत राहिली. तिला विकणार कोणी परका नव्हता. तो तिचा स्वतःचा वडील विनायक कुलकर्णी होता. जर तिला या घरातून हकलण्यात आलं तर राणे घराण्याचं वचन मोडेल. मग आजोबांचा उपचार अर्धवट राहील आणि मृत्यू दारात उभा राहील. याच कारणासाठी कुलकर्णी कुटुंबाने तिला राणे घराण्यात ढकललं होतं. मनातल्या विचारांचं ओझं कमी करण्यासाठी ईशानीने खोल उसासा टाकला आणि स्वतःलाच धीर दिला. किमान अफवा इतका भयानक तरी नाही तो. आजपर्यंत ती जिवंत होती, सुरक्षित होती आणि त्या क्षणी उबदार पांघरुणात पडली होती. एकदा पुरेसे पैसे जमले की ती आजोबांना इथून बाहेर काढू शकेल. तेवढ्यात पलंगावर पडलेला अगस्त्य राणे यांचा थंड आवाज घुमला. शांत रहा. ईशानी दचकली. क्षणार्धात तिने पांघरून घट्ट धरून घेतलं. पण तिने काहीच बोललं नव्हतं ना. कदाचित तो उसासा. तिने लगेच तोंडावर हात ठेवला. आता एकही आवाज न करण्याचा निर्धार केला. तरीही अगस्त्यांना झोप येत नव्हती. झाडांच्या फांद्यावर साठलेल्या ताज्या हिमासारखा त्याचा थंड सोर अंधार फाडत म्हणाला, आजच राणेवाड्यात आलीस ना का? ईशानीने मान हलवली. क्षणभर शांतता. त्यांना दिसत नाही हे लक्षात येताच तिने अगदी हळू आवाजात उत्तर दिलं, हो. तपासणी झाली का? त्याचा प्रश्न थेट होता. राणे घराण्याची परंपरा त्यांना ठाऊक होती. या घरात येणाऱ्या प्रत्येक नववधूची खात्री केली जायची. या मुलीसाठी ही अपवाद असणार नाही हेही त्यांना माहीत होतं. तरीही हा विचार त्यांना अकारण अस्वस्थ करून गेला. त्यांना तिची फारशी पर्वा नव्हती, पण कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात ती आता त्याची आहे अशी भावना रुजली होती. आणि मग इतर कोणालाही तिला स्पर्श करण्याचा अधिकार नाही असं त्यांना वाटलं. ईशानी त्याचा प्रश्न ऐकून लाल झाली. बराच वेळ गेला. मग ती हळूच म्हणाली, नाही, सुरू होण्याआधीच कुणीतरी मध्ये आलं. त्या उत्तराने त्यांना थोडंसं समाधान वाटलं. अचानक ते उठून बसले आणि पलंगावरून खाली तिच्याकडे पाहू लागले. सुरूच झालं नाही, मग ते मला स्वतःलाच करावं लागेल, ते शांतपणे म्हणाले. ईशानी पुन्हा दचकली. आधी त्याच्या हालचालीने आणि मग त्याच्या शब्दांनी. तिचा चेहरा अगदी तांबूस झाला. त्या क्षणी तिला पांघरुणात गुरफटून अळीसारखी पडून राहावंसं वाटत होतं. जणू काही ती अस्तित्वातच नाही. पण अगस्त्याचा स्वर तसाच निर्विकार राहिला. कपडे तू काढणार आहेस की मी काढू? ईशानी कुलकर्णी ओठ घट्ट चावून स्वतःलाच बजावत होती. आता रागवण्याची वेळ नाही. इथे तिचं रक्षण करणारं कोणीच नव्हतं. आजोबा तिच्या सोबत नव्हते. या देवकडा महालात तिचं एकच शस्त्र होतं, आज्ञाधारकपणा. तसं ठरवलं असलं तरी तिच्या बदामाच्या आकाराच्या सुंदर डोळ्यात पाणी दाटून आलं होतं. ती हळूहळू उभी राहिली. मान खाली घालून उभी राहिली. अगस्त्य राणे यांच्या नजरेला थेट सामोरे जाण्याचं धाडस तिच्यात नव्हतं. मंद प्रकाशात तिची बोटं गोऱ्या नाजूक हळूहळू काळ्या शर्टची बटन उघडत होती. आज सकाळी घरातून निघताना तिने मुद्दाम जुनाट काळा चौकटीचा शर्ट घातला होता. केस 2 विचित्र वेण्या करून बांधले होते. अगस्त्य राणेंनी आपल्याकडे पाहू नये म्हणून. पण या क्षणी काळ्या बटनावरून सरकणारी तिची गोरी बोट आणि उघड होत जाणारी मऊ कवळी त्वचा, ते दृश्यच वेगळं होतं. तिची कॉलर बोन जणू उडायला तयार असलेल्या फुलपाखरासारखी दिसत होती.
अगस्त्य राणेचे डोळे क्षणात गडद झाले. आयुष्यात अनेक स्त्रिया त्याच्या आसपास फिरल्या होत्या, पण त्याला कधीच काही वाटलं नव्हतं. आज मात्र एक 18 वर्षाच्या मुलीच्या देहात असलेली असहायता आणि निरागसता त्याला अस्वस्थ करत होती. ईशानीनं तिसरं बटन उघडलं. आतला फिकट गुलाबी इनर दिसू लागला. चौथं बटन उघडण्याआधीच गुर्र, त्या शांत खोलीत अचानक आवाज घुमला. ईशानीचे हात तिथेच थबकले. अगस्त्य हलकसा हसला. भूक लागली का? ती खालीच पाहत कुजबुजली. हो. ती दिवसभर उपाशी होती. घरातून निघताना तिला नाश्ता नव्हता. राणे घराण्यातही कोणी विचारलं नव्हतं. सगळ्यांना वाटत होतं ही मुलगी आजची रात्रही काढू शकणार नाही. खायला हवंय का? तो सहज विचारला. ती सावधपणे त्याच्याकडे पाहून मान हलवली. तो चिडून म्हणाला, बोलायला येत नाही का? फक्त मानच का हलवतेस? काही वेळ गेला. मग ती अलगद म्हणाली, मालक, मला भूक लागली आहे. अगस्त्य थांबला. मला काय म्हणालीस? ईशानी गोंधळली. मालक नाही तर मग काय? पती नाही. ते शब्द तिच्या तोंडात येऊच शकत नव्हते. अचानक त्यानं तिची हानवटी धरली. अंगठा तिच्या ओलसर ओठावरून फिरला. ईशानी थरथरली. मी लवकर लग्न केलं असतं, तो थंडपणे म्हणाला. तर माझी मुलगीसुद्धा तुझ्या एवढीच असती. ईशानी मनातल्या मनात ओरडली. 14 वर्षाचा बाप, काय थट्टा. तो तिच्याकडे काही क्षण पाहत राहिला. मग म्हणाला, मला काका म्हण, मग तुला जेवायला देतो. तिच्या पोटानं पुन्हा आवाज केला. लाजून अगदी हलक्या आवाजात ती म्हणाली, काका. तो आवाज इतका गोड होता की अगस्त्य क्षणभर स्तब्ध झाला. त्याने तिला सोडून खाटेजवळच बटन दाबलं. क्षणात दारावर टकटक झाली. मालक? अगस्त्याने मागे वळून विचारलं. काय खायचंय? ईशानी गोंधळली. आजोबाखेरीज कोणीही तिला कधी असं विचारलं नव्हतं. आज हा राक्षस म्हणून ओळखला जाणारा माणूस. ती ओठ चावून म्हणाली, काहीही चालेल. अर्ध्या तासात तिच्यासमोर वाफळत सीफूड आलं. सुगंधाने तिच्या इंद्रियांना वेड लावलं. ती लहान उंदरासारखी खात होती. अगस्त्य पाहत म्हणाला, चविष्ट आहे का? ती सावधपणे हसत म्हणाली, खूपच. मलाही खाऊ दे. ती काही बोलायच्या आतच त्यानं चमचा घेतला. ती श्वास रोखून धरून बसली. ठीकठाक आहे, तो म्हणाला. त्या क्षणी तो इतका जवळ होता की तिला त्याच्या औषधाचा मंद वास जाणवत होता. लाकडासारखा गूढ. पोट भरलं? त्याने विचारलं. ती घाईघाईने त्याच्या चमच्याने पुन्हा घास घेतला आणि मग तिला कळलं, तोच चमचा. तिचा चेहरा लालबुंद झाला. अगस्त्य थकलेला दिसत होता. त्याने पुढे काही विचारलं नाही आणि खाटेवर झोपला. ईशानीनं जेवण संपवलं. बाथरूममध्ये जाऊन तोंड धुतलं. उबदार गोधडीखाली पहुडली. मनात म्हणाली, अगस्त्य राणे लोक म्हणतात तितका भयानक नाही.